नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतोय आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. रोज मी नवीन नवीन एक छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि आज सुद्धा कामाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुमच्यापैकी जर कुणी पहिल्यांदा आमचा व्हिडिओ बघत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक कमेंट सुद्धा करू शकता. चला बघूया की आज व्हिडिओमध्ये काय की असे न्यूमरिकल ॲबिलिटीचे प्रश्न तुम्ही बघितले असणारच, डेफिनेटली बघितले असणारच. खूप साऱ्या परीक्षांमध्ये असे प्रश्न येऊन गेलेले आहेत की 783 गुणिला 783 गुणिला 783 प्लस 217 गुणिला 217 गुणिला 217. 2 सेकंदाचा वर वेळ लागत नाही उत्तर काढायला, पण त्याचा मागचा लॉजिक बिहाइंड समजून देत आहे की यामध्ये एक रूल असतो की ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब, ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब याला लिहिलं जातं ए प्लस बी एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. यानुसार याला लिहिलं जातं. तर हा 783 गुणिला 783 गुणिला 783 म्हणजे 783 चा घन प्लस प्लस 217 गुणिला 217 गुणिला 217 म्हणजे 217 चा घन म्हणता येईल. म्हणजे दोन घनांची बेरीज, दोन घनांची बेरीज जर लिहिली तर या फॉर्मॅटमध्ये रूल नुसार लिहिता येतं, ज्यामध्ये या दोघांची ए प्लस बी मीन्स पहिला 783 अधिक दुसरा 217 याला एका कंसात घेतलंय. दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग 783 चा वर्ग मायनस ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार 783 गुणिला 217 प्लस बी चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे 217 चा वर्ग. जर एक्सपांड केलं या रूल नुसार आणि भागाकारामध्ये काय दिलेलं आहे तर भागाकारामध्ये बघा हा 783 गुणिला 783 म्हणजे 783 चा वर्ग मायनस हा 783 गुणिला 217 प्लस 217 गुणिला 217 म्हणजे 217 चा वर्ग. जर याला या पद्धतीने एक्सपांड केला तर खालची ही जी संख्या आणि वरचा हा एक ब्रॅकेट बघा 783 चा वर्ग 783 चा वर्ग मायनस 783 गुणिला 217 783 गुणिला 217 प्लस 217 चा वर्ग 217 चा वर्ग एकामेकांना कॅन्सल आउट करतील आणि कॅन्सल आउट करतील तर तुमच्याकडे शिल्लक काय राहिलंय तर शिल्लक राहिलंय या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज. तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं 3 अधिक 7 10 म्हणजे एक शिल्लक 9 आणि 1 10 एक शिल्लक 7 आणि 2 9 आणि 1 10. प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे 1000. रूल नुसार या पद्धतीने सॉल्व्ह होतं, पण रूल ही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. इनफॅक्ट फक्त तुम्हाला चिन्ह बघणे, चिन्ह कोणतं बघणे आहे, बेरीज आहे की वजाबाकी आहे तर हा आहे बेरीज, बेरीज चिन्ह आहे तर सिंपली या दोन संख्यांची बेरीज करून घ्या आणि उत्तर घेऊन जा. 783 अधिक 217 ऑप्शन मध्ये शोधा, तुम्हाला 1000 उत्तर मिळेल. जर तुम्हाला हे सूत्र किंवा हा फॉर्मॅट लक्षात राहत नसेल तर बिनधास्त करा, बिनधास्त बेरीज चिन्ह या दोघांची बेरीज करा, उत्तर तुम्हाला डेफिनेटली ऑप्शन मध्ये मिळेल. आता इथे बेरजेच्या ठिकाणी जर वजाबाकी असेल, समजा वजाबाकी असेल या प्रश्नामध्ये बघा, बेरजेच्या ठिकाणी समजा वजाबाकी असेल, इथे दिसतोय वजाबाकी, तर सिंपली या दोघांची वजाबाकी करा आणि उत्तर घेऊन जा. 693 मायनस 383 काय मिळेल, हा राहिलाय 0, हा राहिलाय 1, हा राहिलाय 3, 310 हे या प्रश्नाचं उत्तर 2 सेकंदामध्ये तयार करता येतं. इथे वजाबाकी आहे तर वजा. बरं याला पण मी एक्सप्लेन करून देतो की याला कसा रूल असतो की हा 693 693 693 तर 693 चा घन मायनस 383 383 383 383 चा घन. याच्यामध्ये पण रूल असतो ए चा घन मायनस बी चा घन. जर दोन घनांची वजाबाकी होत असेल, दोन घनांची, तर त्याला लिहिलं जातं ए मायनस बी एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग असं लिहिता येतो. तर हा तर दिसतोय दोन घनांची वजाबाकी, म्हणजे याला असं लिहिता येईल तुम्हाला ए मायनस बी एका कंसात तर 693
मायनस 383 याला घेऊया एका कंसात, राईट. मग ए चा वर्ग म्हणजे याचा वर्ग 693 चा वर्ग प्लस ए बी म्हणजे हे दोन की 693 गुणिला 383 प्लस बी चा वर्ग म्हणजे या दुसऱ्या टर्मचा 383 चा वर्ग असं याला एक्सपांड करते. काय केलं आपण वरच्यांना यांना 693 चा घन आणि याला, बट खाली पण तुम्हाला दिलेला आहे. खाली काय दिलंय की 693 गुणिला 693 म्हणजे 693 चा वर्ग प्लस प्लस 693 गुणिला 383 प्लस 383 गुणिला 383 म्हणजे 383 चा वर्ग. अगेन तुम्हाला असं दिसेल की हा ब्रॅकेट आणि या खालच्या संख्या बघा 693 चा वर्ग वर्ग प्लस या दोघांचा गुणाकार प्लस 383 चा वर्ग याला कॅन्सल आउट केलं जाईल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल या दोघांची वजाबाकी. 3 मधून 3 गेलाय 0, 9 मधून 8 गेलाय 1, 6 मधून 3 गेलाय 3, 310 हे या प्रश्नाचे उत्तर तयार. इतकं भटकत बसण्याची गरज नाही की सूत्र काय किंवा कशानुसार त्याला अप्लाय केलं जातं. फक्त इतकं बघा, वर बेरीज असेल तर दोघांची बेरीज करा, वर वजाबाकी असेल तर दोघांची वजाबाकी करा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर सहज मिळेल. राईट. 1 मार्क देऊन जाईल. खूप साऱ्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न आलेला आहे आणि विद्यार्थी एकदम गोंधळून जातात की याला सॉल्व्ह कसं करायचं. सिम्पली मी 2 सेकंदात कसं सॉल्व्ह करायचं ते सांगितलं. लक्षात ठेवा, डेफिनेटली समोर कुठल्या तरी तुमच्या एखाद्या परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला क्रॉस करेल आणि तुम्हाला 1 मार्क देऊन जाईल. राईट. चला, आजच्या या YouTube व्हिडिओवर इतकंच. नेक्स्ट पुन्हा लवकरच तुम्हाला नवीन YouTube व्हिडिओ मिळेल. तोपर्यंत थँक्यू सो मच.